हॅलो हाय जयश्री पाटील ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. आणि आता मी रिक्षामध्ये बसलेलो आहे. तर कुठे चाललेलो आहे तर चाललेलो आहे गावी. कारण जायचं नाही जायचं करत होतो. पण एकदाशी म्हटलं जाऊ दे ना, जाऊनच येऊया म्हणून अचानक ठरलं जायचं. तर म्हटलं चला तर आपण जाऊया गावी. कारण जे आहे ते करायचं आहे, त्याच्यासाठी जायचं होतं गावी आणि ते आत्ताच जावं लागणार होतं. म्हणून आम्ही एकदम म्हणलं चला तर जाऊया म्हणून जायचं फिक्स केलं आणि निघालो आहे. कामावरून येऊन घाईगडबडमध्ये सगळं आवरलं आणि पटकन निघालो. तर इकडे आहेत आमच्या बॅगा वगैरे ठेवलेल्या आहेत आणि हे बॉक्स आहेत. जे लावायचे होते आमच्या इकडे लावत होतो ते आम्ही गावी नेत होतो. कारण इथे लावायचे नाही आहेत म्हणून म्हटलं चला तिकडे घेऊन तिकडे देऊन टाकू म्हणून त्याच्यासाठी ते घेतले होते. आता आम्ही पोचलेलो आहे. ट्रॅव्हल्स येणार आहे नाक्यावरती. तर तिकडे सामान वगैरे आणलेलं आहे आणि येईल आता गाडी. तर चैतन्य आहे आता ट्रॅव्हल्स. आता इथं म्हणून आपली बस आली ना. चला तिकडे घे. उचलला काय? मस्त बसायचं, काही टेन्शनच नाही. बॅगा बसतात की आरामात. हो घेतली की. असं तिकडे त्या साईडला ठेवा की. हां सरकवा की. असंच तसंच ठेवा ना. हां अशी उभी. एकदम मस्त सुटसुटीत आहेत या सीट. आहे नाही का? 3च सीट आहेत ना, इतर वेळी 4 असतात त्यामुळे ते जास्त हे होते. पण हे ठीक आहे, ते डोक्यावर जास्त आणि कल्याणमध्ये आता इथंच ना सुचेल ना. आता हे दिसलं तिकडून काढ त्यासाठी आणि ही ट्रॅव्हल्स आहे, मोरिया ट्रॅव्हल्स आहे. कारण खूप छान असे ह्या नवीनच बनवलेले आहेत. तर पूर्ण वरती आहे स्लीपर आणि खाली आपल्याला सीट आहेत. तर 3च सीट आहेत. पहिल्या 4 असायच्या पण खूप असं म्हणजे अडचण व्हायची बसायला, पण जास्त जमायचं नाही, खूप अवघडून जायचं. आणि आता हे पण छान त्यांनी बनवलेले आहेत ट्रॅव्हल्स आणि ह्या खूप आवडल्या. मी पहिल्यांदाच ह्या अशा ट्रॅव्हल्समध्ये गेली होती. तर म्हटलं हे तुमच्याशी शेअर करावं. कारण आपल्याकडचे कोल्हापूरचे लोक भरपूर आहेत की मुंबईवरून कोल्हापूरला जाणारे आहेत. आजऱ्यापर्यंत गडिंग्लजपर्यंत वगैरे जातात. आणि इकडे आम्ही संध्याकाळी 7 वाजता बसलो की दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत वाजतात. तर खूप असं म्हणजे अवघडून जातं.
पूर्ण रात्रभर अवघडून बसल्यामुळे. तर आता हे खूप छान अशा मस्त सिस्टीम आलेली आहे आणि मला पण खूप आवडलं, कारण आम्ही ह्या ट्रॅव्हल्समधून गेल्यानंतर आम्हाला काहीच वाटलं नाही. त्याच्यासाठी मी हे शेअर करते, कारण आपले कोल्हापूरवालेसुद्धा बघत असतील तर ते पण जातील. आणि मोरया ट्रॅव्हल्स खूप खरोखर छान आहे आणि बसायला पण आपल्याला अजिबात अवघड वाटत नाही. पूर्ण असं हे होतं, त्यामुळं म्हणजे खूपच छान वाटलं मला. तर अजिबात काहीच वाटलं नाही या ट्रॅव्हल्समधून गावी जाताना. ह्यावेळी मस्त म्हणजे मस्त वाटलं. तर तुम्ही पण ह्याच्यामधून जाऊ शकताय, त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे, थोडासा शेअर केलेला आहे तुम्हाला. तर बघा, खूप छान असं मस्त वाटलेलं आहे. आणि इकडे आम्ही पोचलेलो आहे, कोल्हापूरच्या पुढे गेलो होतो. मला वाटतं हे आम्ही आदमापूरमध्ये पोचलो होतो तेव्हा. आणि तिकडे बाळूमामांचं आम्हाला कळसाचं दर्शन झालं, तर मला खूप छान वाटलं आणि मस्त आम्हाला म्हणजे मला खूप छान वाटलं तिकडे. तर रात्री इकडे मी व्हिडिओ काहीच शूट नाही केला, जेवण वगैरे झालं आणि रात्री झोपली, त्याच्यामुळं व्हिडिओ काही शूट नाही केला, काय नाही. आणि सकाळी उठल्यानंतर मी बघितलं तर आम्ही आदमापूरच्या इकडे पोचलो होतो आणि आदमापूरचं मी बाळूमामांचं दर्शन घेतलं कळसाचं. तर खूप बरं वाटलं, आले मला दर्शन भेटलं गावी पोचल्या. तर इकडे चहासाठी गाडी थांबवली होती गारगोटीमध्ये आणि चहा वगैरे घेतला. काही लोक बाहेर खाली उतरले, थोडंसं फिरले, चहा वगैरे घेतला आणि परत मग आपल्या गावाकडे जायचं. गारगोटीपासून एक 15-20 मिनटं आमच्या इकडं गावी, म्हणजे आम्ही उतरतो तिकडे पांगीर पाटावरती. तर म्हटलं तेवढे सकाळी उठल्यानंतर चहा तर लोकांना लागतोच, म्हणून त्याच्यासाठी चहा वगैरे घेतला त्यांनी. आणि मग आपण म्हटलं पुढे जायचं आहे, आता अर्धा तासात पोचतोच तिकडे, उतरतो तिकडे आम्ही. पाणी मला पण खोला बॉक्स आहेत ना. आणि आता आम्ही गावामध्ये पोचलो होतो आणि टेम्पो सांगितला होता, ते आमच्या जवळचेच होते, यांचे मित्र. तर त्यांचा टेम्पो सांगितला होता, तर त्या टेम्पोमधून आम्ही ते बॉक्स पण न्यायचे होते, म्हणून त्यांना बोलवलं होतं. कारण तेवढं ते असं बाईकवरनं जाणार नव्हतं. सौरभ आला असता घ्यायला पण 1-2-3 गाड्या घेऊन, पण ते गाडीवरून जाणार नाही, म्हणून म्हटलं जाऊ दे, आपण बॅगा पण होत्या 2 आणि ते पण होतं, त्याच्यासाठी म्हटलं टेम्पो सांगूया आणि टेम्पोमधून जाऊया. कारण आमचे अजून एक होते फॅमिली, तर त्यांचे ते पण होते ना, म्हणून त्याच्यासाठी आम्ही एक टेम्पोच केला होता. आणि त्या टेम्पोमधून आम्ही गावी पोचलो. आणि सकाळी गावचं एकदम वातावरण किती छान आणि सुंदर मस्त वाटत होतं, खूप बरं वाटलं होतं. आणि हे आमचं आहे, माझं माहेर आहे हे, आणि तिथूनच आम्हाला जावं लागतं माझ्या सासरी. तर खूप छान वाटत होतं सकाळचं वातावरण असल्यामुळं, आणि आपल्या गावचं एक नवीनच वेगळंच फील येतं तिकडे. तर गावी गेलं का एक वेगळंच वाटत असतं. आणि तिकडे आहे आमचं काळम्मा देवीचं मंदिर. तर काळम्मा देवीचं, आणि हे आता आम्ही पोचलेलो आहे गावामध्ये. मस्त